आपण बनवणार आहोत अशा ह्या पांढऱ्या शुभ्र फ्लावरची भाजी. त्याच्यासाठी 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे. छान असे स्वच्छ चिरून धुवून घेतलेले फ्लावरचे असे तुकडे ह्याच्यात आपण तेलामध्ये छानपैकी असे वाफून घेणार आहोत. तेलामध्येच त्याला वाफून घ्यायचं, म्हणजे खूप छान अशी भाजी लागते. हे बघू शकता, अशा प्रकारे तेलात वाफून घ्यायचं आणि 2 मिनिटासाठी प्लेट ठेवायची आणि छान असं वाफून घ्यायचं. त्या भाजीची ग्रेव्ही करण्यासाठी मी ते कांदा, लसूण आणि अद्रक हे घेतलेलं आहे आणि ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकून परत वाटून घेतलेलं आहे. ही बघा आपली गोबी छान अशी वाफून झालेली आहे. ही बघू शकता. ही आता मी काढून घेत आहे, एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे, बघू शकता. आता फोडणीसाठी 1 चमचा तेल टाकून घेतलं आहे. 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे आणि बारीक चिरलेला कांदा मी त्याच्यात टाकून छान असा फ्राय करून घेणार आहे. छान असा तळू द्यायचा, गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत तो कांदा असा छान प्रकारे तळू द्यायचा आणि त्याच्यात टोमॅटो टाकायचा. टोमॅटो पण छान असा एकदम असा बारीक छान असा शिजला पाहिजे. ग्रेव्ही आपली त्याच्यामुळे छान अशी बनते. हे बघू शकता, अशा प्रकारे छान असा शिजून घ्यायचा. हे टोमॅटोही शिजलेला आहे. आता त्याच्यात आपण जे अद्रक, लसूण आणि खोबऱ्याचे वाटण करून घेतलेलं होतं ते ॲड करायचं आणि छान असं परतून घ्यायचं. हे पण 2 मिनिटासाठी छान असं परतून घ्यायचं, म्हणजे त्याचाही कलर असं चेंज होतो आणि ग्रेव्हीला तेल सुटतं. खूप छान असं तयार, बघू शकता किती छान असं तयार झालेलं आहे. तेल पण सुटलेलं आहे. त्यात अर्धा चमचा हळद टाकायची आणि त्याच्यात चवीनुसार लाल तिखट घालायचं. अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला अशाच नवीन रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ही रेसिपी कशी वाटली ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. हे चला तर मग आता आपण चवीनुसार लाल तिखट टाकून घेऊयात. हे बघा, मी ते थोडीशी तिखट हवं आहे त्याच्यामुळे मी ते लाल तिखट थोडं जास्त ॲड केलेलं आहे, कारण ग्रेव्ही ह्याची तिखट खूप छान लागते. धाबा स्टाईल भाजी तयार होते, एकदम गोबीची धाबा स्टाईल भाजी. अशा प्रकारेच तुम्ही करून बघा, खूप छान अशी लागते. ह्याच्यात मी किचन किंग मसाला टाकत आहे. किचन किंग मसाला कसं सगळ्या भाज्यांसाठी चालतो, त्याच्यामुळे तो खूप छान लागतो. मी याच्यात किचन किंग मसाला ॲड केलेला आहे. तो पण छान असा परतून घ्यायचा आणि त्याच्यात आपण जे वाफून घेतलेली गोबी होती ना, ती त्याच्यात टाकायची आणि छान असे मिक्स करून घ्यायचं. सगळं एकत्र असं एकजीव करून घ्यायचं. हे बघू शकता, अशा प्रकारे छान असं मिक्स करायचं. हे पूर्ण गोबी आणि जे वाटण होतं ते एकदम असं कोटिंग झालं, म्हणजे एकत्र असं मिक्स झालं पाहिजे. अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनटासाठी त्याला असंच गरम होऊ द्यायचं आणि नंतर त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी टाकून असं छान असं वाफून घ्यायचं, म्हणजे पाण्याला उकळी येऊ द्यायची छान अशी. कारण की आपल्या ऑलरेडी गोबी शिजली होती, जास्त शिजू द्यायची त्याच्यामुळे आता गरज नाही. त्याच्यामुळे आता हिला एक उकळी आली की आपली भाजी रेडी होणार आहे. आणि मी ते अगोदर कोथिंबीर टाकली नव्हती, ह्याच्यात कोथिंबीर वरून टाकलेली खूप छान अशी लागते आणि दिसायलाही छान दिसते. त्याच्यामुळे मी ते वरून कोथिंबीर ॲड केलेली आहे. हे बघा, उकळी आलेली आहे. आता आपली भाजी रेडी झालेली आहे. ही आता आपण चपाती भाकरीसोबत किंवा पराठ्यासोबत कशाही सोबत आपण खाऊ शकतो. भातासोबत खूप छान अशी लागते. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही बघू शकता किती छान अशी भाजी आपली रेडी आहे. आता ही खाण्यासाठी घेऊयात. चला तर मग, हे अशा प्रकारे किती छान अशीचा रस्सा झालेला आहे, बघू शकता. हे बघा किती छान अशी एकदम अशी धाबा स्टाईल भाजी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. थँक्यू.